कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही माझं काही पर्सनल तुम्हाला मला सांगायचंच नाहीये, तुम्ही शोधा जरा एखादा चमचा बिमचा। आणि तुम्हाला मी माझं तुमचं पर्सनल विचारणार त्याबद्दल सॉरी, माफ करा। हो पण तुम्ही एवढे ओव्हरएक्ट का होताय? ऐका की आपण हा विषय थांबूया का आपण? ओ मी नाही सुरू केलाय। बरोबर, तुम्ही कसं सुरू करणार? तुम्ही शिकलेल्या, तुम्ही हुशार, तुम्ही 10 मेंदूच्या, तुम्ही 10 डोक्याच्या ना, तुम्ही रावण, आम्ही मूर्ख अडाणी, आम्हाला एक डोसकं, एक मेंदू, एकच थोबाड, एक तुम्ही रावण। तुम्ही खबरदार जर मला पुन्हा रावण म्हणालात तर। सारखं सारखं काय तुम्ही मला रावण म्हणता? मी ऐकून घेते म्हणून काय वाटते ते बोलायचं का तुम्ही? मला मान्य आहे की तुम्ही अनेकदा माझ्यावर उपकार केलेत, अनेकदा माझा जीव वाचवलाय तुम्ही, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला वाटेल ते बोलाल, तो हक्क नाही दिलाय मी तुम्हाला। मी काय तुमची पंचिंग बॅग आहे का? आणि तुमच्या गर्लफ्रेंडचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय? मी हार्ट ब्रेक केलाय का तुमचा? 10 तोंडाची रावण म्हणे, 10 तोंड काय हो? सगळीच माणसं वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळं वागतात ना, नातं बदललं की वागणं बदलतं। तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या आईशी वागता तसे तुम्ही फुलपगारे सरांशी वागता का? हा, तुम्ही माझ्यावर जसे खेक असतात तसे रस्त्यावरच्या बायकांवर खेकसाल का? हा, मितालीशी जसे वागता तसे माझ्या बहिणीशी वागणार आहात का? तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी वागता तसे माझ्याशी वागणार आहात का? नाही ना, हो वेगळंच वागतो प्रत्येक माणूस सगळ्यांशी। तुम्ही मलाच का रावण म्हणता हो? मी काय केलंय असं? मी काय पळवलंय तुमचं? काय चुकीचं केलंय मी? काय अशी रावणगिरी केलीये? नजर चोरू नका, माझ्याकडे बघून बोला। उगीच कोणाचाही राग कोणावरही काढता। चिडले मी पण आहे, फ्रस्ट्रेट झालीये मी, घाबरले पण आहे, पण माझ्यावर ओरडून तुमची गर्लफ्रेंड तिच्या नवऱ्याला सोडून येणार आहे का तुमच्याकडे? बाजाला आता तुम्ही ना नका बोलू, तुम्ही ना लिमिट क्रॉस करायला आता। मला असं काही बोलायचं नाही ज्यानं आपल्यात आयुष्यभर तेढ निर्माण होईल। नाही होऊ दे तेढ निर्माण होऊ दे। मी म्हणते तुम्हाला जे बोलायचं ना ते तुम्ही बोला, सांगा मला तुमच्या मनात जे काही विष आहे ना ते सगळं ओतून टाका, मोकळे व्हा तुम्ही। मलाही कळू दे तुमच्या मनात आणि तुमच्या आईच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग काय? आई साहेबांचं नाव घेऊ नका, त्यांना माणसाची जास्त फरक आहे। ठीक आहे नाही ठीक आहे, त्यांचा विषय सोडला। तुम्ही सांगा मी तुमचं काय वाकडं केलंय? नाही बोला अधिपती। तू सरक ना, तुला काय मला सांगा। एक काम करतो आता, 1 2 3 मी म्हणतो, त्याच्यानंतर आपण हे दार तोडून बाहेर पडूया। तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, सगळं नीट होईल, काय बिघडणार नाही। बिघडलेलं आहे बिघडलेलं, आणि तुम्ही ते बोलून केलंय। सारखं काय मला रावण म्हणता? मी नाही ऐकून घेणार उगीचच, मी पण हर्ट होते, माणूस आहे मी, त्रास होतो मला तुमच्या बोलण्याचा। मग ठीक आहे, मग मी सॉरी म्हणतो, विषय एंड करून टाका चला। अच्छा, सगळं तुम्हीच ठरवताय कुठला विषय सुरू करायचा, कुठला विषय बंद करायचा, कोणता विषय काढायचा, कोणता विषय थांबवायचा, सगळं तुम्ही ठरवा। मी काय कळसूत्री बाहुली आहे का? हा, तुमचं सगळं ऐकायला, तुमच्या तालावर नाचायला? म्हणजे मला माझी काही मतं नाहीत, विचार नाही, सगळं तुम्हीच ठरवायचं, मी काही ठरवूच नाही? बरोबर आहे म्हणा, तुम्ही मोठे, तुम्ही शाळेचे चालक मालक, तुम्ही ऐनवेळी आमच्या मदतीला धावून आलात, अगदी देवदूतासारखे आलात, म्हणल्यावर तुम्ही वाटेल ते बोला आम्हाला। काही म्हणा, मंथरा म्हणा, दुर्योधन म्हणा, रावण म्हणा, काय वाटेल ते म्हणा, आम्ही सगळं सहन करायचं, आम्ही नेहमी ऐकून घ्यायचं। डोकं फिरू नका। तुम्ही माझं डोकं फिरवताय अधिपती। तुम्ही आता ऐका, माझं अजिबात काही बोलू नका। फोन बंद, आता कुठे हुडकणार यांना? घरात कार्य आहे, पाहुणे रावळे आलेत, आणि तरी सुद्धा तुम्ही त्यासनी पळून जायला मदत केली। तुमच्यापैकी एकाला पण वाटलं नाही की आम्हाला येऊन सांगावं? हा, तुम्हाला कल्पना आहे तुम्हा तिघांचं यानंतर काय होणार आहे ते? सॉरी सरकार, सॉरी घाला चुलीत। आमच्या पोराला जर काही झालं ना तर आम्ही तुम्हासनी सोडत नसतोय। उठा आणि जा, त्या पोराला घेऊन या आणि त्या मितालीला इथं घेऊन या। आज रात्री 12 वाजायच्या आत आमासनी अधिपती घरी पाहिजेत, नाहीतर तुम्हा तिघांचे 12 वाजतील। चला निघा। ताई, गुरुजींनी बोलवले अधिपतीसनी। सांग त्यांना येळ लागल का? नवरा मुलगा घरात नाही। कुठे गेला अधिपती? घरात नाहीत, मग कुठे गेले अधिपती? तेच हुडकायचंय त्यांना।
ताई, अगं काय झालंय? अगं अधिपती कुठे गेले, कधी गेले आणि का गेले? आता लग्नाचं काय आणि कुठं हुडकायचं त्यासनी? दुर्गे, आरडाओरडा करू नगस आणि ही गोष्ट या घराच्या बाहेर जाता कामा नये. अगं ताई, पर लग्नाचं काय होणार. फक्त आमच्या पोराला आधी सुखरूप घरी येऊ दे. ताई? चंचीला काय सांगू? काही सांगायची गरज नाही. घरात पाहुणे आहेत, जा त्यांच्याकडे लक्ष दे. काय तुला काय मुहूर्त पाहिजे खाली जायला? जा. हा कमिशनर साहेब, गरज लागलच असं नाही, पण तुमच्या कानावर घालून ठेवतो. आई आता काय? वाटून घ्या. असतो काय टेम्पो मजा मारायला नाही दिलेत, अंडरग्राऊंड व्हायचं त्यासाठी दिलेत, कळलं का? आणि वय मी फोन केल्याशिवाय मला भेटायला यायचं नाही, चालेल. कळलं? आणि बाहेर जाऊन तोंड उचकटू नका कशाही, हा? कळलं का? नाही का कडकडन? चला भाई, येतो. चला. हा, बस बस बस. हॅलो बिल्डर साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.